आवाज आम जनतेचा, देशहिताचा। आळंदी माऊली मंदिरास राज्यपाल आर्लेकर यांची सदिच्छा भेट। केरळ आणि तमिळनाडूचे प्रभारी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी संत श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरास सदिच्छा भेट देत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचे अधिक मासामध्ये दर्शन घेतले। यावेळी त्यांनी श्रींची पूजा करून माऊलींच्या चरणी दर्शन घेत नतमस्तक झाले। यावेळी पुणे प्रमुख जिल्हा व पुणे जिल्हा सत्र न्यायाधीश अरविंद पी वानखेडे यांचेसह आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखणे, पालखी सोहळा प्रमुख ॲडव्होकेट राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजन नाथ साहेब, चैतन्य महाराज लोंढे, पुरुषोत्तम महाराज पाटील, ॲडव्होकेट रोहिणी पवार यांच्या हस्ते राज्यपाल आर्लेकर यांचा श्री ज्ञानेश्वरी पुष्पहार श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी आळंदीचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, व्यवस्थापक माऊलीवीर, माजी विश्वस्त डॉक्टर अभय टिळक, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, माजी नगरसेवक डी भोसले पाटील, नगरसेवक आदित्य गुंडरे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, संत सोपान काका संस्थान सासवडचे त्रिगुण महाराज गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी आळंदी नगर परिषद नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांच्या हस्ते वारकरी शिल्प देऊन समस्त ग्रामस्थ आळंदी यांच्या हस्ते राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचा आळंदी ग्रामस्थ यांच्या वतीने विशेष सत्कार झाला। राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या पत्नी अनघा आर्लेकर यांच्या हस्ते चैतन्य फाउंडेशन गोवा यांनी भारतीय कालगणनेनुसार तयार केलेल्या विशेष दिनदर्शिका माऊलींच्या चरणी अर्पण करून दिनदर्शिकेचे करंजा मंडपात प्रकाशन करण्यात आले। या भेटी प्रसंगी सुरू असलेला अधिक मास आळंदीतील धार्मिक आणि आध्यात्मिक विशेष कालावधीचे महत्त्व याचा विचार करून वारकरी भाविकात अचानक भेटीमुळे परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। यामुळे अनेक भाविकांना, व्यापारी यांना गैरसोयीस सामोरे जावे लागले। पुढील वर्षीही या दिनदर्शिकेचे प्रकाशन येथे व्हावे अशी अपेक्षा राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी व्यक्त केली।